बा काय ऑलरेडी झालंय ते एकदा मी रिवाइज करतो, पुढचा पार्ट बघूया. ओके, चलो काय करायचं बा आपल्याला, काय करायचं आहे. हेडिंग काय होतं, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. हेडिंग काय होतं, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. सर्व मुलांनी तुमचं फर्स्ट नेम आणि सरनेम प्रोफाईल नेम मध्ये टाका, फर्स्ट नेम आणि सरनेम. आणि ज्यांना ज्यांना रोल नंबर भेटलाय त्यांनी रोल नंबर पण टाका. ज्यांना रोल नंबर भेटला नाही त्यांनी नागरगोजे सरांना किंवा स्वर्गेकर सरांना कॉल करा आणि त्यांच्याकडून रोल नंबर घ्या. ठीक आहे, विदाउट नावाचे दिसले तर मी रिमूव्ह करणार. विदाउट नेम जर मुलं दिसली लेक्चर बघताना तर रिमूव्ह करणार. मग बघा तुम्ही. ठीक आहे, चलो मग काय बघायचं आहे, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. वी हॅव टू सी व्हॉट, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. मग व्हायला काय, दिस इज द बॅटरी, this is the battery. Because of battery current is flowing like this. Because of battery current is flowing like this. करंट ॲमीटर मधून पास होतो पण करंट व्होल्टमीटर मधून जात नाही. कळतंय, करंट ॲमीटर मधून जातो पण व्होल्टमीटर मधून करंट जातो का, नाही. आयडियल व्होल्टमीटर करंट डज नॉट पास थ्रू आयडियल व्होल्टमीटर बट करंट पासेस थ्रू आयडियल ॲमीटर. मग इथून जे करंट निघणार हे असा आला, असा सरळ खाली येणार. मग ॲमीटर मधून करंट जातो पण व्होल्टमीटर मधून करंट जात नाही. कळतंय, हे माहिती नसेल तर लिहून ठेवा. हे झाला असेल 9th ला, मला आता 9th चा तुमचा सिलेबस माहित नाही पण हे कदाचित 9th ला झालंच असणार. वर हेडिंग मध्ये कुठेतरी बाजूला लिहून ठेवा, नोट लिहा, NOT नोट लिहा. करंट does not pass through ideal voltmeter. लिहा, current does not pass through ideal voltmeter. 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 ठीक आहे, आणखीन थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो ती पण लक्षात ठेवा. आणखीन थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो ते पण लक्षात ठेवा. करंट डज नॉट पास थ्रू आयडियल व्होल्टमीटर. आणखीन एक्स्ट्रा बघा, व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो, इनफायनाइट, खूप जास्त, व्हेरी लार्ज. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती आहे, व्हेरी लार्ज. आणि ॲमीटरचा रेझिस्टन्स किती आहे, व्हेरी स्मॉल, ऑलमोस्ट झिरो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मधून राहू द्या तुमच्याकडे, लक्षात राहू द्या तुमच्या पण. लिहा, रेझिस्टन्स ऑफ, त्याच नोट मध्ये लिहा, त्याच नोट मध्ये लिहा. रेझिस्टन्स असल्यामुळे करंट पास होत नाही. रेझिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे करंट पास होत नाही. लिहा, आयडियल व्होल्टमीटर हॅज इनफायनाइट रेझिस्टन्स. Ideal voltmeter has infinite resistance. Ideal voltmeter has infinite resistance. Ideal voltmeter has infinite resistance, whereas ideal ammeter has zero resistance. Whereas ideal ammeter has zero resistance. Whereas ideal ammeter has zero resistance. Ideal ammeter has zero resistance. Whereas ideal ammeter has zero resistance. ठीक आहे, चलो परत आपल्या क्वेश्चन वर या.
आइडियल वोल्टमीटर इनफाइनाइट, आइडियल एमीटर रेजिस्टेंस कितना 0। ठीक है, चलो इनफाइनाइट रेजिस्टेंस 0 रेजिस्टेंस। ठीक आहे, चलो पटापट लिहून घ्यायचं। चलो नेक्स्ट बघा आता काय चालू आहे। इकडे काय आहे बॅटरी, चला सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या। इकडे काय आहे बॅटरी, मग बिकॉज ऑफ बॅटरी current is flowing, because of battery current is flowing, current passes through the resistance then ammeter and like this, current passes through the resistance then ammeter and like this। ठीक आहे, व्होल्ट मीटर मधून करंट जाते का, व्होल्ट मीटर मधून करंट जात नाही। मग व्होल्ट मीटर काय मेजर करते, व्होल्ट मीटर मेजर्स पोटेंशियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी। हा पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे तो ए आहे, हा जो पॉइंट आहे तो ए आहे, आणि हा जो खालचा पॉइंट आहे ते काय आहे बी आहे। खालचा पॉइंट बी आहे आणि वरचा पॉइंट काय ए। ठीक आहे, मग व्होल्ट मीटर काय मेजर करतो, व्होल्ट मीटर मेजर्स पोटेंशियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी। व्होल्ट मीटर मेजर्स पोटेंशियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी। आता पोटेंशियल म्हणजे काय हे पण 9thला झाले तुम्हाला, पण काही जणांनी तुम्ही लक्ष दिलं नसेल 9thला, तर मी परत एकदा सांगतो। पोटेंशियल डिफरन्स ए आणि बी मधलं व्होल्ट मीटर मेजर करते। पोटेंशियलचा मीनिंग काय, पोटेंशियलचा मीनिंग काय समजा असं आहे, थोडं एक्सप्लेन करतो मी। पेन खाली आहे तर त्याचं कमी पोटेंशियल आहे, पेन वर नेला तर त्याचं जास्त पोटेंशियल आहे। काय बोलता येते, इफ पेन इज ऍट दिस हाइट देन पेन हॅज लेस पोटेंशियल, इफ वी रेज द हाइट देन पेन हॅज मोर पोटेंशियल। मोर पोटेंशियल म्हणजे त्याची अवकात मोर आहे, मोर पोटेंशियल म्हणजे पेनची अवकात, त्याची एनर्जी मोर झाली, त्याच्यात बसलेली एनर्जी मोर, त्याची काम करण्याची क्षमता जास्त झाली, त्याची क्षमता म्हणजे पोटेंशियल, त्याची काम करण्याचं पोटेंशियल जास्त झालं। मग पेन जर उंच नेला, पेन जर उंच नेला तर त्याचं पोटेंशियल वाढत चाललं। पेन जर उंच नेला मी तर त्याचं काय होत चाललंय, पोटेंशियल वाढत चाललंय। कळते तसं, ओके। मग जसा समजा पाण्याचा फ्लो आहे, इथं पाणी आहे समजा, हे वॉटर फॉल आहे, हे वॉटरफॉल आहे, इकडून नदी आली अशी, इकडून नदी आली आणि इकडून अशी खाली पडाली, इकडून नदी आली आणि अशी खाली पडाली। ठीक आहे, मग जनरली वॉटरफॉल असते तिथे इथं खड्डा झालेला असते पाणी पडून पडून, आणि मग पाणी असं इकडं परत निघून जाणार। ठीक आहे, इथून पाणी असा दणकलं, मग इथं आपटल्यामुळे इथं थोडा खड्डा झालेला असते नेहमी, आणि मग परत पाणी वर येऊन निघून गेलं तिथून। ठीक आहे, चलो मग काय मिनिंग पोटेंशियलचा परत मी एकदा सांगतो। वरच्या पाण्याचं पोटेंशियल मोर आहे, खालच्या पाण्याचं पोटेंशियल लेस आहे। दिस वॉटर हॅज हायर पोटेंशियल, दिस वॉटर हॅज लोअर पोटेंशियल। खालच्या हाईटला आहे म्हणून त्याची अवकात कमी आहे, पोटेंशियल कमी, कपॅसिटी कमी याची, याची कपॅसिटी जास्त, याचं पोटेंशियल जास्त, याची काम करण्याची क्षमता जास्त, त्याच्यात एनर्जी साठून जास्त राहिली। कळते, मग फ्लो कसा होते वॉटरचा, लिसन केअरफुली, वॉटरचा फ्लो कसा होत आहे, वॉटर फ्लो हॅपन्स फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल। वॉटर फ्लो हॅपन्स फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल, जास्त पोटेंशियल कडून कमी पोटेंशियल कडे फ्लो होते, जास्त पोटेंशियल कडून कमी पोटेंशियल कडे फ्लो होते। नॉलेज पण तसंच आहे, नॉलेज पण तसंच आहे। समजा मला जास्त नॉलेज आहे, समजा नाही आहेच, समजायचं काय आहे त्याच्यात, ओके, समजा मला जास्त नॉलेज आहे आणि तुम्हाला कमी नॉलेज आहे, तर मग माय ब्रेन इज ऍट हायर पोटेंशियल अँड युअर ब्रेन इज ऍट लोअर पोटेंशियल। ओके, मग नॉलेजचा फ्लो कसा व्हायला, हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल। नॉलेजचा फ्लो कसा व्हायला, सेम सगळीकडे फ्लो तसाच असते, हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल। वॉटर इज फ्लोइंग फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल। तसं पोटेंशियल जास्त म्हणजे जास्त क्षमता आहे, पोटेंशियल जास्त म्हणजे तिथं चार्ज, आता इलेक्ट्रिसिटी मध्ये बोलतो मी, पोटेंशियल जास्त म्हणजे तिथं चार्जची काम करण्याची क्षमता जास्त, चार्ज मधली एनर्जी जास्त आहे। कळतंय, मग पोटेंशियल म्हणजे त्याची एनर्जी किती आहे,
सिंपल असं आपल्याला बोलता येते. पोटेन्शियल म्हणजे एनर्जी पर युनिट चार्ज. पक्की डेफिनेशन जर ऐकायची तर अशी, पोटेन्शियल म्हणजे काय असते, एनर्जी पोटेन्शियल म्हणजे काय असते, एनर्जी पर युनिट चार्ज. पोटेन्शियल काय आहे, एनर्जी पर युनिट चार्ज. मग इथं चार्ज असताना किती एनर्जी आहे पर युनिट चार्ज, आणि इथं चार्ज आला की किती एनर्जी झाली त्याची. या दोन्ही एनर्जी मधला डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियल हे एनर्जीशी रिलेटेड आहे. मोर पोटेन्शियल म्हणजे मोर एनर्जी. इथं चार्ज असताना मोर एनर्जी, तर इथं मोर पोटेन्शियल आहे. चार्ज इथं आल्यावर त्याची लेस एनर्जी झाली तर त्याचं पोटेन्शियल लेस आहे. पाणी वर असताना मोर एनर्जी मोर पोटेन्शियल, पाणी खाली आलं की लेस एनर्जी लेस पोटेन्शियल. चार्ज इथं असताना मोर एनर्जी मोर पोटेन्शियल, इथं आलं की कमी होते एनर्जी, मग त्याची लेस एनर्जी लेस पोटेन्शियल. एनर्जी का बरं कमी होते चार्जची, पोटेन्शियल एनर्जी चार्जची का बरं कमी होते. when charge passes through this resistance, when charge goes through this resistance, it loses energy. रेझिस्टन्स मध्ये चार्जला जाणं सोपं नाही. रेझिस्टन्स मधून जर चार्जला जायचं आहे तर सोपं नाही. रेझिस्टन्स त्याला जाऊ देत नाही, चार्जला अडवण्याचा प्रयत्न करते. रेझिस्टन्स चार्जला जाताना सोप्या पद्धतीनं जाऊ देत नाही, त्रास देते. रेझिस्टन्स म्हणजे ऑपोजिशन. रेझिस्टन्स काय करते, अपोज करते. कुणाला अपोज करते, चार्जच्या फ्लोला, करंटला अपोज करते. मग इकडला चार्ज इकडे येताना, इकडला चार्ज इकडे येताना रेझिस्टन्स त्याला सहजासहजी जाऊ देत नाही. मग त्या रेझिस्टन्स मधून पास होण्यासाठी, या रेझिस्टन्स मधून चार्जला पास होण्यासाठी चार्जला एनर्जी खर्च करावी लागते. या रेझिस्टन्स मधून चार्जला खाली जाण्यासाठी चार्जला काय करावं लागते, त्याच्या स्वतःकडली एनर्जी खर्च करावी लागते. म्हणून इथं एनर्जी जास्त आहे, आणि इकडे आला की चार्जला इथं खर्च झाला, एनर्जी खर्च झाला, याच्या ऑपोजिशन मध्ये एनर्जीचा खर्च होईल, आणि परत इथं मग एनर्जी काय असते चार्जची कमी. म्हणून इथं चार्जची एनर्जी कमी असते, इथं चार्जची एनर्जी जास्त असते. देअरफॉर पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट इज मोर अँड पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट इज लेस. मग या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते व्होल्टमीटर मेजर करते, अँड दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज व्हीएबी. या दोन पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स इज मेजर्ड बाय व्ही. आणि ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एनर्जी डिफरन्स सारखा असते, ते समजून घ्या. एनर्जी डिफरन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स हे रिलेटेड असते. मग पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटरने मेजर केला, ते किती आहे, व्हीएबी आहे. बरं ठीक आहे, ओके. हे कळालं का पोटेन्शियल डिफरन्स कसं, क्लिअर झाली का रे कन्सेप्ट. जरा पोटेन्शियल काय तुम्हाला अंदाज नसणार अगोदर, पोटेन्शियल डिफरन्स हे एनर्जीशी रिलेटेड आहे. क्लिअर झालं का, कमेंट करून सांगा मला एकदा. ठीक है, चलो ठीक है, चलो ओके ओके. ओके चला, मग पुढं काय बघायचं आता बघा. पुढं काय बघायचं आपण बघू. बिन नावाचे वगैरे असे कोण असतील तर जरा मी बाहेर काढतो, मग पुढचा पार्ट बघूया. ओमकार पटकन सरनेम टाका, रोल नंबर असेल तर टाका, नाही तर बाहेर काढल्यावर रडत बसणार परत. आदित्य कोण आहे बघा, हे शंभूड नाकातला शंभूड काढ पहिला, आणि मग नाव सरनेम टाक दोन्ही. पुढच्या वेळी चेक करताना मी असं सांगणार नाही, सरनेम नसेल की उडून टाकणार. गॅलेक्सी J7 नाव टाका, J7 नाव टाका. आदित्य बीसी म्हणजे काय रे, शिवी स्वतःलाच घालून घ्यायला का तू. अरे नाव लिह ना पूर्ण, अक्कल आहे का तुला मी काय म्हणालो.
फर्स्ट नेम आणि सरनेम लिहा, वडिलांच्या नावाची गरज नाही, पहिलं नाव आणि सरनेम लिहा. हे गॅलेक्सी गेलं बघा आता. चलो मग आता काय बघायचंय, काय बघायचंय, पोटेन्शियल कन्सेप्ट क्लिअर झाली आता. चलो पोटेन्शियल कन्सेप्ट क्लिअर झाली आता. मग आता काय बघायचंय, एनर्जी स्पेंट इन रेजिस्टन्स. आता काय बघायचंय, एनर्जी स्पेंट इन रेजिस्टन्स. या रेजिस्टन्स मध्ये एनर्जीचा खर्च किती झाला, या रेजिस्टन्स मध्ये एनर्जीचा खर्च किती झाला. मग काय पकडू आपण, क्यू चार्ज ट्रॅव्हल करतो टी टाइम मध्ये फ्रॉम ए टू बी. आपण काय अज्युम करायला, चार्ज क्यू ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी इन टाइम टी. ठीक आहे, पहिला अंडरस्टँड करा मग लिहून देतो. बघा एकदम सिंपल आहे, काही याच्यात डिफिकल्ट नाही आहे. हे डेरिव्हेशन बोर्डला वगैरे विचारू शकतात, 3 मार्कला 4 मार्कला. विथ न्यूमेरिकल विचारलं तर 4-5 मार्कला विचारतील, विदाउट न्यूमेरिकल विचारलं तर 3 मार्कला. हे डेरिव्हेशन बोर्डला विचारू शकते. इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाही. पहिलं काय अझम्पशन आहे, चार्ज क्यू पासेस फ्रॉम ए टू बी इन टाइम टी. ठीक आहे, मग किती एनर्जी खर्च झाली चार्जला इथून इथपर्यंत येताना, तर खर्च होणार आहे. रेजिस्टन्स मधून चार्जला जायचं म्हणजे काय फुकट होणार आहे का, नाही. रेजिस्टन्स मधून चार्जला पास व्हायचा आहे, तर फॉर दॅट एनर्जी इज रिक्वायर्ड. चार्जला रेजिस्टन्स मधून जाण्यासाठी एनर्जी इज रिक्वायर्ड. मग किती एनर्जी खर्च होते, किती एनर्जी खर्च होते किंवा किती वर्क डन होते, दोन्हीचा मिनिंग तेच. चार्जनं इथून इथपर्यंत येताना किती वर्क केलं, चार्ज इथून इथपर्यंत येताना चार्जनं किती वर्क केलं, किंवा चार्ज इथून इथपर्यंत येताना चार्जनं एनर्जी किती खर्च केली, दोन्ही सेम. मी 10 जूल खर्च केले, मी समजा हे पेन वर उचलला आणि हे पेन वर उचलताना आय हॅव स्पेंट 10 जूल्स. मी एनर्जी किती खर्च केली, 10 जूल. मग 10 जूल मी एनर्जी खर्च केली म्हणजे मी 10 जूल वर्कच केलं, असंच असते. कधी एनर्जी स्पेंट इज 10 जूल मीन्स वर्क डन इज ऑल्सो 10 जूल. मग चार्ज जेव्हा इथून इथपर्यंत आला तेव्हा एनर्जी स्पेंड किती केली आणि किती वर्क झालं, चार्जनं किती वर्क केलं आणि किती त्याने एनर्जी खर्च केली, हे दोन्ही सेम असते. एनर्जी खर्च करणे म्हणजेच वर्क करणे. बर, मग किती वर्क केलेलं असतंय, तर ते असतंय व्हीएबी इंटू क्यू. पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज इज एनर्जी स्पेंट. पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज इज एनर्जी स्पेंट. तुम्हाला सांगितलं होतं ना, एनर्जी आणि पोटेन्शियल यांचं रिलेशन आहे. एनर्जी आणि पोटेन्शियल यांचं रिलेशन आहे. तर यांचं रिलेशन झाले 9thला झाले रिलेशन तुम्हाला. आता हे काही नवीन नाही आलं, हे 9thला झाले. हे फॉर्म्युला कुठून आला, 9thला झालाय. मग एनर्जी आणि पोटेन्शियल डिफरन्स यांचं रिलेशन कसं असतं, मग एनर्जी स्पेंट बाय चार्ज while going from A to B, energy spent by charge while going from A to B is how much, VAB into Q is how much, VAB into Q. मग एनर्जी स्पेंड इतकी आहे. ठीक आहे, ओके. पण आपल्याला एनर्जी स्पेंड काढायची नाही, आपल्याला काढायची आहे पॉवर काढायची आहे. आपल्याला काय काढायची आहे, पॉवर. मग पॉवरचा काय फॉर्म्युला येईल, पॉवर इज एनर्जी स्पेंट डिवायडेड बाय टाइम, किंवा वर्क डन आपण टाइम लिहिला तरी चालते, तुम्हाला कसं पाहिजे तसं लिहा. पॉवर इज एनर्जी स्पेंट पर युनिट टाइम किंवा पॉवर इज वर्क डन पर युनिट टाइम. चार्ज इथून इथपर्यंत येताना, चार्ज इथून इथपर्यंत येताना याच्यात किती पॉवर खर्च व्हायली, याच्यात किती पॉवर खर्च व्हायली, तर ते आपण काढायला. मग एनर्जी पर युनिट टाइम और वर्क पर युनिट टाइम. पण एनर्जी वर्क दोघं सेम आहेत, ते किती आहेत, व्हीएबी
इंटू क्यू, VAB इंटू क्यू डिवायडेड बाय टी. पण क्यू डिवायडेड बाय टी कोण आहे? क्यू डिवायडेड बाय, क्यू म्हणजे चार्ज. चार्ज बाळांनो, कुठं लक्ष आहे? क्यू कोण आहे? चार्ज आहे. मग चार्ज डिवायडेड बाय टाइम किती आला? चार्ज डिवायडेड बाय टाइम इज करंट. चार्ज डिवायडेड बाय टाइम इज व्हॉट? करंट. मग व्हीएबी, व्हीएबी इंटू इथं काय येते मग? करंट. व्हीएबी इंटू इथं काय येते मग? करंट. ठीक आहे, चलो बघा एकदा समजतंय का? एकदा समजतंय का बघा काय काय केलंय. वरून पर्यंत वरून खालीपर्यंत एकदा बघा. ओके. मग बुक मध्ये कसं लिहून दिलंय तसं मी लिहून देतो, फक्त एकदा बघा. एकदा आणखीन एकदा एक्सप्लेन करतो, पण बघा इतकं. ठीक आहे. माझ्याकडे नेटचं स्पीड मी नेहमीच चेक करतो. काय प्रॉब्लेम असेल तर तुमच्याकडेच आहे ते, बाकीच्या मुलांना कुणाला प्रॉब्लेम नाही. तुम्ही दरवेळी सांगत बसतो ते, तुला 50 वेळा सांगितलं काय. उकला वेबसाईट ओपन कर आणि चेक कर किती आहे. 50 वेळा सांगितलं चेक कर. अक्कल असल्यासारखं वागा ना, थोडी गुडघ्यात अक्कल असल्यासारखी वागतो. 10वीला अजून 2 वर्षानंतर लग्न होतील तुमची, काहीतरी अक्कल पाहिजे. 10 वेळा सांगितलं चेक करा, स्पीड टेस्ट करा. तुमचं जे नेटचं स्पीड आहे ते ऑलवेज नसतंय, कमी जास्त होत असते. ते पाऊस पडला, कुठं झाड पडलं, वायर तुटली, कमी होत आहे. केबी आहे का एमबी आहे बघा. केबी आहे का एमबी आहे बघा ते पहिला. चलो चलो क्यू इज चार्ज, क्यू इज चार्ज, क्यू इज चार्ज. ठीक आहे. चलो एकदा मी लिहून देतो, एकदा काय करतो मी लिहून देतो आणि मग परत एकदा एक्सप्लेन करतो. लिहून देत देत पण एक्सप्लेन करतो. बा चल लिहा, स्टार्टिंग पासून लिहायला चालू करूया आपण. चार्ज क्यू, चल लिहा. चार्ज क्यू, चार्ज क्यू travels from point A to B in time t. चला लिहा. चार्ज क्यू, चार्ज क्यू travels from point A to B. Charge Q travels from point A to B in time t. Travels from point A to B in time t. Next line ला लिहा. नेक्स्ट लाइन ला लिहा. एनर्जी स्पेंट बाय चार्ज. नेक्स्ट लाइन ला एनर्जी स्पेंट बाय चार्ज टू डू दिस. एनर्जी स्पेंट बाय चार्ज. व्यवस्थित लिहा, मी सांगतोय त्याच्याबरोबर फटाफट लिहा. एनर्जी स्पेंट बाय चार्ज, एनर्जी स्पेंट बाय चार्ज टू डू दिस. Energy spent by charge to do this is energy spent by charge to do this is. ला मग याच्यासाठी किती एनर्जी स्पेंड झाली?
एनर्जी स्पेंड बाय चार्ज टू डू दिस इज लिहा ई इज इक्वल टू डब्ल्यू लिहू नका, कारण बुक मध्ये डब्ल्यू नाही, तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी फक्त मी डब्ल्यू लिहून दिले, डब्ल्यू लिहू नका. डब्ल्यू काय बुक मध्ये नाही, तुम्हाला कन्फ्युजन होईल घरी वाचताना वगैरे. एनर्जी स्पेंट बाय चार्ज टू डू दिस, म्हणजे इथून इथे येताना एनर्जी किती स्पेंड झाली. एनर्जी स्पेंड बाय चार्ज टू डू दिस इज, नेक्स्ट लाईनला लिहा E इज इक्वल टू VAB इंटू क्यू. हे लिहू नका. E इज इक्वल टू VAB इंटू क्यू. E इज इक्वल टू VAB इंटू क्यू. ठीक आहे. चलो नेक्स्ट लाईनला लिहा. नेक्स्ट लाईनला लिहा काय, नेक्स्ट लाईनला लिहा पॉवर. नेक्स्ट लाईनला लिहा पॉवर कंजम्पशन. पॉवर कंजम्पशन power consumption in the resistance, power consumption in the resistance can be written as power consumption in the resistance R असं लिहा. power consumption in the resistance capital R, power consumption in the resistance capital R, power consumption in the resistance capital R. Power consumption in the resistance capital R can be written as next line ला लिहा. नेक्स्ट लाइन ला P is equal to energy spent divided by time. P is equal to energy spent divided by time. लिहा P is equal to energy spent divided by time. P is equal to energy spent divided by time. Power consumption in the resistance is what? P is equal to energy spent divided by time. P is equal to energy spent divided by time. मग एनर्जीचा खर्च किती झाला इतका, ते तर आपण ऑलरेडी काढले. मग ही स्टेप लिहा, याच्यानंतर ही लिहा. ही स्टेप लिहा, याच्यानंतर ही लिहा. हे कशावरून लिहिलं आपण? I इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज अपॉन टाइम म्हणजे करंट. चार्ज अपॉन टाइम म्हणजे करंट लिहिलं. चार्ज अपॉन टाइम म्हणजे काय लिहिले? करंट. ठीक आहे. बर मग ओहम्स लॉ काय बोलतो? ओहम्स लॉ काय झाला? ओहम्स लॉचा यूज करून याला डिफरंट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे. चलो ओहम्स लॉचा यूज करून याला काय करायचं आहे? वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ओहम्स लॉ काय? ओहम्स लॉ काय? V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉ काय आहे? चला चला सर्वजण इकडे बघा एकदा. चला इकडे एकदा बघा. थोडं हे पार्ट कंप्लीट करूया, मग मी परत सगळं एकदा रिपीट करतो. ठीक आहे. चला बघा. मग ओहम्स लॉ काय? ओहम्स लॉ आहे V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. VAB इज इक्वल टू IR. हे ओहम्स लॉ आहे. मग VAB ला हे आपण पुट करूया. VAB ला IR पुट करूया, तर पॉवर किती होते? मग VAB ला IR इथं पुट केला तर हा I आणि हा I किती होते? I स्क्वेअर. किंवा एक स्टेप वाढवूया. चला काय एक स्टेप करू एक्स्ट्रा. VAB ला काय लिहिला मी? IR.
आणि हा आय आहे तसा आय, मग आय इंटू आय किती येते हे आय स्क्वेअर आर, आय स्क्वेअर आर. मग हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हा पण इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आणि आणखीन एक कन्व्हर्जन करता येते पॉवरसाठी. पॉवरचे 3 फॉर्म्युले येतात. पॉवरचे किती फॉर्म्युले येतात? 3. हा पण पॉवरला फॉर्म्युला चालतो, हा पण चालणार. आणि आणखीन एक काढायचा बा, तो कसा काढायचा? आय ला काय लिहिता येते? आय ला काय लिहिता येते? व्हीएबी अपॉन आर. आय ला काय लिहिता येते? व्हीएबी अपॉन आर. मग पॉवरला काय? हा व्हीएबी आहे तसा, इथला जो व्हीएबी आहे ते आहे तसा घ्यायचा. आणि करंटला काय लिहिणार? करंटला काय लिहिणार? व्हीएबी अपॉन आर. करंटला काय लिहिणार? व्हीएबी अपॉन आर. समजाले? व्हीएबी ला आहे तसा लिहिला, आणि ह्या करंटला इथून लिहिला. करंटला काय लिहिला? व्हीएबी अपॉन आर. मग व्हीएबी अपॉन आर. परत एक फॉर्म्युला काय? व्ही इंटू व्ही, व्हीएबी चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. काय फॉर्म्युला तयार झाला? व्हीएबी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ठीक आहे, चलो मग हे कंप्लीट करा. इथपर्यंत लिहून घ्या. इथपर्यंत ऑलरेडी लिहून घेतलंय. ऍज पर दी ओहम्स लॉ म्हणा, हे लिहून घ्या. आणि मग हे दोन्ही पण लिहून घ्या. ठीक आहे, चला करा कंप्लीट. चला एकदा कंप्लीट लिहून घ्या, मग मी परत एकदा सगळं सांगतो. काय अडचण नाही, सगळं क्लिअर होते, सगळं क्लिअर होते. गणेश, तुझं बघ ना, तुझं बघ ना. मी सांगतो, मी करतो ना, माझं लेक्चर घेतो ना तू. मी मॅनेज करतो ना सगळं, बरोबर आहे ना? फक्त आपलं बघायचं, बाकी बघायचं नाही. काय माझं मी करतो, लेक्चर कसं घ्यायचं मला माहिती आहे. चला लिहून घ्या, कंप्लीट करा, लिहून घ्या. चलो झालं लिहून. परत लेक्चरला जॉईन व्हा, लेक्चर बंद होईल आता. परत लेक्चरला जॉईन व्हा, मग मी रिपीट करतो.